एकत्र कुटुंब म्हणजे सतत सूचना, 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा चालू. एकत्र कुटुंब म्हणजे मजा मस्ती धमाल, सणवार आले की खाण्यापिण्याची रैल जाईल. एकत्र कुटुंब म्हटलं की मस्तपैकी घरगुती राजकारण, हेवे दावे, रुसवे फुगवे आणि तेवढंच प्रेम आणि जिव्हाळा सुद्धा. नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मस्त व्हायरल इन्फेक्शन मधनं बाहेर आलेली आहे. सर्दी खोकला ताप सगळं झालं आणि आता ठणठणीत बरी झालंय. म्हटलं आता व्हिडिओ आलेच पाहिजे. व्हॉट्सअपवर आपला ग्रुप आहे मधुरा जीवाचा आणि बऱ्याचशा आपल्या युट्यूब फॅमिली त्याच्यावर आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी जेव्हा कनेक्ट होते तेव्हा मी त्यांना विचारलं, मैत्रिणींनो आता तुम्हीच सुचवा की कोणचा व्हिडिओ आपण करायला पाहिजे. तर खूप जणींनी सांगितलं, मधुराताई एकत्र कुटुंबामध्ये कसं वावरायचं, कसं राहायचं ह्यावर व्हिडिओ करे. म्हटलं आपला तर एवढा 18 वर्षाचा अनुभव आहे, तो आपण मन मोकळेपणाने दिलखुलास पद्धतीने नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये मांडूया. मैत्रिणींनो, तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर माझे जुने व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर खूप छान छान विषयांवर स्त्रियांसाठी व्हिडिओज असतात आणि खूपशा लोकांमध्ये आमूलाग्र बदल आपल्या व्हिडिओजमुळे झालेला आहे आणि ही सगळी देवाची कृपा आहे. ह्याच्यात माझं कुठलंही श्रेय नाहीये. 18 वर्षाचा जो काही माझा प्रवास होता या कुटुंबामध्ये, जे आम्ही अगदी जवळजवळ एकमेकांच्या राहत होतो, त्यावेळेस मी जे काही शिकले किंवा ज्यात मला खूप चांगले सकारात्मक मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या गुरूंना मी वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून हा व्हिडिओ तुमच्या समोर मांडते. गुरूंचं नाव मला विचारू नका, कारण सोशल मीडियावर ते सांगण्याची अनुमती मला नाहीये, तो क्षमा असावी. पण त्यांचं जे काही मोलाचं मार्गदर्शन होतं त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने मी हा प्रवास पार पाडू शकले. सो जे लोक नवीन आहेत त्यांनी जाऊन जर का जुने व्हिडिओ पाहिले तर तुमच्या एकंदरीत माझ्या घरातलं वातावरण कसं आहे ह्याची जरा कल्पना येईल. आमच्या केसकर कुटुंबियांमध्ये टोटल 8 जण आम्ही आहोत, म्हणजे सासू सासरे, आई बाबा, त्यांची 2 मुलं धीरज आणि आशिष, मी धीरजची बायको मधुरा, श्रद्धा आणि आशिष माझे दीर आणि जाऊ, त्यांचा पुतण्या ओजस आणि माझी मुलगी रुचा. असं 8 जणांचं कुटुंब आम्ही एका छोट्या गावामध्ये राहत होतो गेले 18 वर्ष. आता एकत्र कुटुंब म्हटलं की आपली संकल्पना अशी असते की एका घरात राहायचं, पण ऍक्च्युली तसं आमच्या दोघांच्या जे आमचे नवरे आहेत त्या दोघांच्या पोस्ट वेगळ्या वेगळ्या होत्या, जॉब्स एका कंपनीत होते, तर त्याच्यामुळे दोघांनाही सेपरेट क्वार्टर्स होते. स्वतःचं घर नाहीये आमचं, तर त्या आम्ही क्वार्टर्स मध्ये राहत होतो. पण ती क्वार्टर्स घेताना आम्ही ऑप्शन्स असे ठेवले होते की आम्हाला जवळजवळ घरं पाहिजेत. सो समोरासमोर आमची अशी घरं होती. आता काय झालंय तर आता 18 वर्षांनी जॉब चेंज झाला, नोकरी निमित्त सगळेजण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेले आणि मुलांच्या शिक्षणासाठी मी आणि माझी जाऊ बारामतीत 2 ठिकाणी वेगळ्या राहतोय. सासू सासरे एका ठिकाणी राहत आहेत, मिस्टर आमचे एका ठिकाणी राहत आहेत. सो त्याच्यामुळे थोडंसं आम्ही विखुरलं गेलो आहोत. पण असं आहे की लवकरच आम्ही एकत्र येऊ. आणि आता आम्हाला असं वाटतं की अरे 18 वर्ष आपण एकत्र राहत होतो तेव्हा काय ताकद होती आपल्या फॅमिलीची, आपण एक खूप छान पद्धतीने आम्ही राहत होतो. सो हा सगळा अनुभव मी शेअर करणार आहे तुमच्याशी. सो जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा एक काय म्हणतो ना, कुटुंबाची एक स्टँडिंग अशी वेगळी होती. आमच्या मुलांचं आम्हाला कधीच काळजी नव्हती. रुचा काय, ओजस काय, ह्यांना खूप आजी आजोबांचं प्रेम मिळालं, त्यांचे संस्कार मिळाले. आजी आजोबांचा जो जिव्हाळा असतो ना तो आपण देऊ शकत नाही. सो त्यामुळे मला असं वाटतं की आमची मुलं खूप लकी आहेत की त्यांना ते प्रेम मिळालं. आणि आम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर आम्ही एकत्र बसून चर्चा करायचो, तो प्रॉब्लेम कसा सोडवता येईल ते आम्ही बघायचो. किंवा माझे मिस्टर आणि माझे दीर ह्यांमध्ये दोघांमध्ये प्रचंड प्रेम आहे, म्हणजे ते एकमेकांना त्यांचं खूपच त्यांना अटॅचमेंट आहे एकमेकांबद्दल. सो त्याच्यामुळे त्यांना पण काही प्रॉब्लेम्स आले तर ते एकमेकांशी बोलतात, आई बाबांची चर्चा करतात. आम्हाला काही समस्या आल्या तर आम्ही आई बाबांशी बोलायचो, किंवा त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही बोलायचो, किंवा आमच्या तिघींच्या माहेरी काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही तिघी मिळून चर्चा करायचो, काय मार्ग काढता येईल, काहीतरी नवीन नवीन आयडियाज, असं सगळं होत असे. किंवा कोणाला बरं नसेल तर फुल फॅमिली सपोर्ट असायचा.
कधीही असं झालं नाही की मी किंवा श्रद्धा किंवा आई आम्ही गावाला गेलो आणि आमच्या नवऱ्यांना बाहेर जेवावं लागलं. कधीच नाही. एकमेकांच्या घरी जाणं येणं, पटकन स्वयंपाक कमी पडला तर एकमेकांना देणं, अशा खूपशा गोष्टी होत्या. एकत्र शॉपिंगला जाणं, कारण आमच्या गावातनं खूप असं काही मिळायचं नाही पूर्वी. सो काही किराणा वगैरे घ्यायचा असेल तर आम्ही एका गाडीतनं बारामतीला यायचो, एकत्र शॉपिंग करायचो, जेवायला जायचो, फुल डे प्रोग्राम असायचा आणि मुलं पण खूप एन्जॉय करायची. तर अशा सगळ्या वातावरणात आम्ही जवळजवळ 18 वर्ष राहिलो आणि आता जेव्हा आम्ही नोकरीनिमित्त विखुरलोय तर इतकं कठीण जातंय की असं वाटतं अरे बापरे आपण एकटे एकटे कसं राहू शकतो. सो आता पण जेव्हा आम्ही घरं घेऊ तर ते शक्यतो आम्ही जवळ घ्यायचं आमचा हेतू आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही शोधतो पण आहे. सो आम्हाला माहिती आहे की त्याची व्हॅल्यू काय आहे. सो पण हे सगळा एक चांगला भाग झाला. पण जेव्हा तुम्ही 8 लोक एकत्र राहतात, कंटिन्युअस एकमेकांच्या डोळ्यासमोर असतात, तेव्हा मनुष्याचा स्वभाव असा आहे की आपल्याला दोष खूप प्रकर्षाने दिसतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ राहतो तर चांगलेपणा कमी आणि दोष दिसतो. तर ह्यात काही चूक आहे तर अजिबात नाहीये. हा ह्युमन नेचर आहे. सो जेव्हा आपल्याला दोष दिसतात तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. कधी कधी कोणाचा तरी स्वार्थ खूप उफाळून येतो. कधीतरी कोणीतरी खूप डॉमिनेटिंग ह्यानी वागतं. माझा स्वभाव असा आहे की मी खूप जास्ती मन मोकळी आहे आणि मला असं म्हणजे मला बोलायचं थोडंसं तेव्हा असं वाटायचं की मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मी म्हणायची ए काय बेकार आहे हे, मला नाही आवडत. सो माझा हेतू वाईट नसायचा पण माझ्याकडनं ते बोलल्या जायचं. पण ते बोलल्या गेल्यावर दुसऱ्याला त्याचं वाईट वाटायचं. मग हळूहळू हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपण काय, समजा आपल्याला एखादी वस्तू नाही आवडली तर मग मी म्हणायचे अच्छा तुला आवडली आहे ना, तू खुश आहेस ना, व्हेरी गुड, छान. सो हे असं आपल्याला विचारविमर्श करावा लागतो, प्रोव्हाइडेड तुमचा हेतू चांगला असेल तर. म्हणजे जसं मालिकांमध्ये दाखवतात की सतत एकमेकाला त्रास द्यायचा, छळायचं, घराचे तुकडे व्हायला पाहिजे, असा जर का हेतू असेल तर काहीच बोलण्यात पॉइंटच नाहीये. पण तुमचा हेतू जर का चांगला आहे, शुद्ध आहे, एकमेकांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स हे 100% येणार. म्हणजे मी तर अजिबात असं म्हणणार नाही की एकदम सोपं आहे. हे अजिबात सोपं नाहीये. एकमेकांसोबत राहणं, समजून घेणं असं अजिबात सोपं नाहीये. पण जर का तुम्ही त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून, साधनेच्या दृष्टिकोनातून, सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं आणि सगळे व्यक्तींचा हेतू चांगला असेल की नाही बाबा थोडं कमी जास्त झालं तरी आपल्याला कुटुंबातला एकोपा ठेवायचा आहे, असा जर का हेतू असेल तर तुम्हाला या व्हिडिओमधनं खूप छान काही काही टिप्स मिळतील. सो जेव्हा असं काही व्हायचं, कधीतरी घरात गैरसमज निर्माण व्हायचे, बाहेरची लोक सुद्धा आमच्या घरामध्ये गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न करायचे, तर त्यावेळेस थोडंसं रुसवे फुगवे किंवा अबोला धरणं असं व्हायचं. तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की या पूर्ण प्रवासात आमचे गुरु आमच्या बरोबर होते आणि मग मला प्रश्न पडायचे की हे कसं हाताळायचं. कधी कधी आपली चूक नसताना असं वाटायचं की आपली चूक नाहीये पण घरातलं असं तंग वातावरण चांगलं नाही, परत सगळं नॉर्मलाइज व्हायला पाहिजे. कारण एक लक्षात येतं की जेव्हा आपल्या घरात अबोला, राग किंवा चिडचिड झालेली असते, थोडासा दुरावा निर्माण झालेला असतो, तेव्हा ना त्याचा परिणाम मुलांवर खूप होतो. मुलं खूप जास्ती डिस्टर्ब होतात कारण त्यांना ना ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना त्या फॅमिलीच्या हॅपीनेसमध्ये, आनंदामध्ये ते आपोआप मॅच्युअर होतात, वाढतात. पण त्याला जर का तडा बसला तर मुलांची मानसिक स्थिती खूप बिघडते. मग आणि आपल्याला पण त्याचा साहजिकपणे त्रास होतो. सो असं न होण्यास करता किंवा समजा झालं बाबा थोडंसं काहीतरी झालं तर मग काय दृष्टिकोन घ्यायला पाहिजे. तर कसं असतं बघा, आपल्या प्रत्येकाचा अहंकार असतो की मीच का विचारायचं, माझी कुठे चूक झालीये, मी का चूक कबूल करायची. तर अशा वेळेस म्हणून मी गुरूंना आधी वंदन केलं. त्याचं कारण हेच आहे की मी त्यांना विचारायचे की हे असं असं झालंय बाबा, मग मी काय करायला पाहिजे. मग तेव्हा ते मला सांगायचे तर मलाही प्रश्न पडायचा की मीच का करायला पाहिजे. सो
तशी आमच्या घरातली सगळीच लोक समंजस आहेत, पण कधीतरी कोणाचा तरी चुका होतातच ना, शेवटी मनुष्य स्वभाव आहे. तर मला तेच नेहमी सांगायचे की हे बघ, मी तुला आध्यात्मिक दृष्टिकोन देऊ शकतो, मी तुला व्यावहारिक दृष्टिकोन नाही देऊ शकत. अध्यात्म म्हणजे स्वतःचा अहंकार कमी करायचा असतो. सो जर का अहंकार कमी करायचा आहे तर आपण समजा एखाद्याची पडती बाजू सांभाळून घेतली तर काय मोठंसं होणार आहे, शेवटी आपलीच लोक आहेत ना. समजा आपण ते सावरून घेतलं की अरे राहू दे, झालं गेलं, विसरून जाऊया, आपण पुढाकार घेतला तर काय होतं, तर एक तर आपला अहंकार कमी होतो, त्याच्यानंतर क्षमा करणारा हा सर्वात श्रेष्ठ असतो. तिसरी गोष्ट अशी असते की आपण कुटुंबाचा एकोपा निर्माण करण्यासाठी जबाबदारी घेतो. आणि मला ते नेहमी एक खूप छान सांगायचे, जे तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपण देवाचं करतो, आपण साधना करतो, सेल्फ इम्प्रूव्हमेंट करतो. तर साधना किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट काय आहे, तर आपण जबाबदारीने वागणं हे सर्वात मोठं पाऊल असतं. सो जबाबदार जर का, आणि साधकाकडे खूप जास्ती जबाबदारी असते सगळ्या गोष्टींची. सो जर का आपल्यावर जबाबदारी आहे चांगलं सगळं ठेवायचं, तर आपण थोडासा माघार घ्यायला काहीही हरकत नाही. काय असतं, थोड्या वेळ पुरता तो तणाव असतो, आपण नॉर्मल राहिलं, फ्रेश राहिलं की सगळं वातावरण निवळतं आणि परत आनंदाने आपण एकत्र येतो. पण आपण आपल्या अहंकाराला धरून ठेवलं की नाही मीच का करायचं, त्याची चूक आहे, ह्याची चूक आहे, तर ते चुकीचं होतं. आणि खरं सांगायचं, माझा असा अनुभव आहे की प्रत्येकाला ना थोडासा राग शांत झाला की आपली आपली चूक कळते. फक्त कोणी ती कबूल करतं किंवा कोणी कबूल करत नाही, पण त्यांच्या वागण्यातनं ते दिसून येतं. आणि मी एक स्वतःशी खूप क्लिअर ठेवलं होतं, मी अजूनही ते करते की माझी चूक झाली तर मी खरंच मनापासून सॉरी म्हणते, अगदी मनापासून म्हणते. आणि माझ्याकडनं अशा खूप चुका होतात, कारण ना माझा स्वभाव असा बिनधास्त आहे आणि हे मला आवडलं नाही, हे काय मला पटत नाही, हे काय फालतूपणा आहे, मला नाही आवडत, अशा पद्धतीने जरा माझं नेचर आहे. आणि खोटेपणा अजिबात सहन होत नाही, बिलकुलच सहन होत नाही, मला चिडचिड होते. पण कसं होतं, प्रत्येक वेळेस असं बोलून दाखवायला नाही पाहिजे. ही मॅच्युरिटी हळूहळू प्रसंगानुरूप माझ्यात आली आणि मग मी ते संयमाने सगळं हँडल करू शकले. सो म्हणून मी म्हटलं की माझ्या चुका पण मी सांगणार आहे, पण मला खूप बरं वाटतं की मी खूप त्याच्यातनं स्वतःला डेव्हलप केलं आणि त्याचा फायदा सगळ्यांना, म्हणजे मीच केलं असं नाही बरं का, आमच्या फॅमिलीमध्ये सगळेजण स्वतःला खूप छान पद्धतीने कॅरी करतात आणि काही चुकलं तर सुधारणा करतात, चर्चा करतात. त्याच्यामुळे ना आम्ही जरी आता विखुरलं असलो तरी आम्ही मनाने खूप एकत्र आहे आणि तेच असणं खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आता जेव्हा मी लोकांकडे बघते आणि काही लोक मला भेटतात, खूप स्त्रिया माझ्याशी फोनवर बोलतात, तेव्हा असं ऐकण्यात येतं की आम्ही 2 भाऊ आहे, आम्ही एकमेकांशी बोलत नाही, जावा एकमेकांकडे जात नाही, येत नाही, बोलत नाही, संपर्क ठेवत नाही. तर मला असं वाटतं की हे खूप टोकाचं होतं. थोड्या वेळ पुरतं हे ठीक आहे, पण डाऊन द लाईन असं करणं मला खूप योग्य वाटत नाही. तुम्ही मला सांगा ना, आपण बाहेरच्या लोकांना सांभाळू शकतो, मग आपण घरातल्यांना नाही का सांभाळू शकत? कुठे आपल्याला, म्हणजे मला कधीतरी वाटतं आता आपलं वय काय आहे, आता काही दिवसांनी थोडासा काळ आहे, आपण अजून म्हातारे होणार, आपल्याला हालचाल करायला प्रॉब्लेम होणार, काहीतरी व्याधी ग्रासणार. अशा वेळेस आपलं मन प्रेमाने भरलं पाहिजे, कृतज्ञतेने भरलं पाहिजे. हेवे दावे, राग, रुसवा ह्याच्यानी ना म्हातारपणात खूप जास्ती त्रास होतो. आणि मला माझ्या गुरूंनी एक समजवलं की आपण नेहमी ना कर्म नेहमी चांगले ठेवायचे, शुद्ध ठेवायचे. आपण जाणून बुजून कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही, कारण ह्या सगळ्याचं फळ आपल्याला म्हातारपणी भोगावं लागतं, जेव्हा आपलं शरीर थकलेलं असतं, मन थकलेलं असतं आणि मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. सो त्यांनी मला एक खूप क्लिअर अजेंडा दिला होता की आपण चांगलं वागायचं, आपण प्रेमाने वागायचं, आपलं मन व्यापक ठेवायचं. जरी त्रास झाला तरी तो त्रास सहन करायचा, दृष्टिकोन घ्यायचा, नामस्मरण करायचं आणि परत नॉर्मलाइज व्हायचं. सो ह्याच्यामुळे हे जेवढं ऐकायला सोपं वाटतं तेवढं हे सोपं नाहीये, मानसिक त्रास होतो हे सगळं करताना. पण जेव्हा आपण हे ओव्हरकम करतो,
तेव्हा आपल्याला खूप मनशांती मिळते, आपला दृष्टिकोन चांगला झालेला असतो, आपलं मन व्यापक झालेलं असतं. मग ठीक आहे बाबा, हिचा स्वभाव असा आहे, त्याचा असा, इट्स ओके. प्रत्येकाच्या स्वभावात प्रॉब्लेम असणार आहे. प्रत्येकाला एकमेकांकडे बघून ईर्ष्या होते, कधीतरी स्वार्थ उफाळून येतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण मूळ हेतू वाईट नसतो ना. हेतू जर का खूपच बाबा वाईट आहे की नाही बाबा त्रासच द्यायचा, उद्ध्वस्तच करायचं, असं जर का असेल तर मग आपण वेगळ्या पद्धतीने ते हाताळू शकतो. पण नॉर्मली असं नसतं. जेव्हा आपण एकमेकांशी बोलत नाही किंवा दुरावा ठेवतो, आपल्याला वाटतं आपलं मन शांत आहे, पण मला खरं सांगा तेच विचार मनात सतत घोळत राहतात. सो त्याच्यापेक्षा बोललं बाबा, फोन केला, कधीतरी सणावाराला एकमेकांकडे जेवायला गेलो, जेवायला बोलवलं किंवा हॉटेलमध्ये एकत्र गेलो तर एक थोडंसं कनेक्ट राहतो आणि ती खरी आपली ताकद असते. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, आमच्या कुटुंबाकडे बघून कित्येक लोकांना अजून सुद्धा हेवा वाटतो की हे एकत्र कसे आहेत. सो शत्रू असा हा खूप टोकाचा शब्द जाईल, पण काही लोक अशी पण होती की ज्यांनी आमचं कुटुंब तोडायचा प्रयत्न केला किंवा आम्हाला त्रास होईल असा प्रयत्न केला, पण काहीच ते करू शकले नाही देवाच्या कृपेने. कारण आमच्यातलं अंडरस्टँडिंग, आमच्यातलं बॉन्डिंग, आमच्यातलं प्रेम हे खूप जास्ती होतं. डिफरन्सेस नाही आहेत का? 100% आहेत. माझे विचार वेगळे, सासूबाईंचे वेगळे, माझ्या जावेचे वेगळे, नवऱ्यांचे विचार वेगळे, सासऱ्यांचे वेगळे, एकदम डायव्हर्स. म्हणजे जर का विचारांची जर का पॅरामीटर म्हणजे डिरेक्शन पाहिली तर एकाचे नॉर्थ आणि एकाचे साऊथ, उत्तर दक्षिण, इतके टोकाचे वेगळे वेगळे विचार आहेत. पण एक विचारधारा कॉमन आहे की कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे किंवा एकोपा असायला पाहिजे. सो जेव्हा आमच्यावर काही संकट आली किंवा आजारपण खूप वाईट पद्धतीने जेव्हा झाली तेव्हा खूप एकमेकांचा आधार वाटायचा आणि आम्हाला ना कधीच बाहेरच्या लोकांची गरज एवढी लागली नाही. कारण आमची पूर्ण प्रजाच तयार असायची, एकाच्या मागे 7 जण उभी असायची. सो त्याच्यामुळे हा जो एक फॅमिली सपोर्ट होता ना, हा खूप इनक्रेडिबल होता, अमेझिंग होता. अगदी इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर खूपच वेगळा होता आणि अजून सुद्धा आहे देवाच्या कृपेने. सो मला असं वाटतं की ही जबाबदारी ना, आणि मी खास करून स्त्रियांना सांगू इच्छिते, आपल्यावरनं फार बेकार लोक आपल्याला बोलतात, हे घर तुटण्यामागे ह्या बायकांचेच हात आहेत, ह्या बायकाच अशा आहेत. सो मला ना तो ब्लेम माझ्यावर घ्यायचा नव्हता. मला अजिबात हे आवडत नाही की ऐकतंय आपण एवढं मरमर सगळ्यांसाठी करायचं, सगळ्यांची मनं जपायची आणि शेवटी परत आपल्याच नावाने खडे फोडतात की अरे ही बायकाच अशा, बायकाच तशा. सो मला म्हणायचंय की अरे हा ब्लेम घ्यायचाच नाही. आपल्याला जे चांगलं करता येईल, आपल्याला जेवढं प्रेमाने वागता येईल, जेवढं एक्सेप्टन्सनी वागता येईल तेवढं आपण वागलं पाहिजे. एकत्र राहा, सेपरेट राहा, जवळ राहा, लांब राहा, पण मनात एकोपा असणं, एकत्र असणं, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आणि प्रेम असणं हे खूप महत्वाचं आहे. ह्या पूर्ण प्रवासात मी हे शिकले आणि त्याच्यामुळे ना मुलं जेव्हा लहान होती तेव्हा आता काय झालंय, प्रत्येकाच्या घरात एक एक मूल झालेलं आहे आणि मग जेव्हा एकटं मूल, जसं मलाही एकुलती एक मुलगी आहे, ओजस पण एकुलता एक आहे, तर ह्या मुलांना ना आपण पुरेसे पडत नाही. त्यांना इतकं बोलायचं असतं, त्यांना इतकं ऐकायचं असतं आणि आपण आपल्या कामात व्यस्त असतो. तर हा जो वेळ आहे ना, हा प्रेमाची जी त्यांची भूक असते ती आपण पूर्ण करूच शकत नाही. त्यांना आजी आजोबाच लागतात की कधीतरी गोष्टीतनं. आमच्या आई खूप छान गोष्टी सांगतात, खूप मस्त आयडियाज देतात. रुच्याला कधी शाळेत काही काही प्रोजेक्ट्स असायचे, काय असायचे तर बाबा तिला मदत करायचे. ओजसला काहीतरी प्रोजेक्टमध्ये दोघं भाऊ बहीण मिळून करायचे, ड्रॉइंग, पेंटिंग. सो ह्यातनं ना आपल्याला वाटतं हे नॉर्मल किंवा छोटी गोष्ट आहे, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यांच्या अपब्रिंगिंगच्या ह्याच्यातनं. त्यांना फॅमिली व्हॅल्यूज, फॅमिली कल्चर, म्हणजे आम्ही असं मुलांना बसवून सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी आपल्या कुटुंबात चालणार नाही, आपल्या कुटुंबात असं वागलेलं चालणार नाही, ह्या गोष्टी आहेत, अभ्यास नीट केला पाहिजे, खरं वागलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवायचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि मुलं ना शेवटी आपल्याकडनं शिकतात.
आपण जसं स्वतःला कॅरी करतो, आपण जसे रिलेशन्स ठेवतो. आता माझं असं एक हे होतं की मी जेव्हा पण कुठला पदार्थ करायचे तर मी आधी ते घेऊन पहिले आईबाबांना द्यायचे, ओजसला खायला द्यायचे, श्रद्धाला द्यायचे. मग त्यांना विचारायचं कशी झाली टेस्ट. मग ते जेव्हा म्हणायचे अरे वा छान झाली किंवा थोडंसं मीठ कमी आहे, तर मग मला असं वाटायचं चला आता मी जाऊन आरामात खाते. सो असं रुच्या म्हणायची मम्मा तू आधी का नाही खात. मी म्हटलं नाही ग, मला आधी त्यांना दिलं ना की मग मला बरं वाटतं. सो आता जेव्हा ती स्वतः कुकिंग करते ना तर ती पहिले सगळ्यांना घरात देते आणि मग ती खाते. सो असं केलंच पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण मुलं तुमच्याकडनं शिकतात. तर तिने ते उचललं की नाही मम्मा आधी पहिले सगळ्यांना देणार, त्यांना नीट आवडलंय का सगळं बघणार आणि मग ती खाते. सो मला खूप छान वाटतं की मी हे कधी शिकवलं नाही असं बसून तिला, पण तिने ते उचललं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एकत्र कुटुंब पद्धती आता विस्कळीत होत चाललेली आहे दुर्दैवाने. आणि मी तुम्हाला खरंच सांगते की येणारा काळ खूप वाईट असणार आहे. वाईट इन द सेन्स कसं की मुलं एकटी पडणार आहेत, बाहेरच्या गोष्टींना आहारी जाऊ शकतात. आपल्यावर काहीतरी एकटं राहिल्यावर सोपं जातं ना एखाद्या व्यक्तीला तोडायला, इमोशनली, फायनान्शियली. सो जेव्हा तुम्ही एकत्र असताना तेव्हा एक कुटुंबाची ताकद असते. बाहेरचा माणूस तुम्हाला हात लावू शकत नाही, कारण त्याला पण माहिती असतं अरे हे लोक स्ट्रॉंग आहेत, हे एकत्र आहेत. म्हणजे फायनान्सेस सुद्धा आम्ही ओपनली डिस्कस करतो. अरे तुला किती पैसे आहेत, माझ्याकडे किती पैसे आहेत, मग ह्या पैशाचं आपण एकत्र कसं हे करायचं. कुठलेही खर्च असेल तर ते आम्ही वाटून घेतो. म्हणजे असं लपवा छुपवीचं वातावरणच नाहीये घरामध्ये की अरे आपण लपूया किंवा आपण पुढाकार घेऊन आपण काहीतरी मोठी गाडी घेऊ, असं नाही. जेव्हा आम्ही गाडी घ्यायचा निर्णय घेतला तर पहिले आम्ही मोठी गाडी घेतली की सो दॅट आम्ही सगळे एकत्र जाऊ शकू. मग दिरांना पण एक गाडी घेतली, मला पण घेतली. सो जे काही करायचंय ते सगळ्यांसाठी करायचं. घरं घेणार तर दोघांनाही एकाच वेळी एका ठिकाणी घरं घ्यायचा विचार आहे. म्हणजे अशी त्याच्यात ना म्हणजे मला इतकं छान वाटतं, भावांमध्ये चढाओढ नाहीये. सो ही चढाओढणं आपण सुद्धा नाही करायला पाहिजे की अरे काहीतरी उगाच दुसऱ्याला दाखवायचं, त्रास द्यायचा, एखाद्याला कमी लेखायचं. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे पैसे, यश मिळत असतं. पण सगळ्या जे काही मिळतं त्याला ते रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून मी म्हटलं ना की आध्यात्मिक दृष्टी सुद्धा मी खूप काही शिकले की अरे जेव्हा काही प्रसंग घडतात तेव्हा आपले पण दोष आपल्याला कळतात. अरे आपला स्वभाव असा आहे, अरे आपण स्वार्थीसारखं वागलो, अरे ह्यात आपला अहंकार जरा जास्ती झाला. सो ह्याचा विचार विमर्श झाला पाहिजे. तुम्ही एकत्र कुटुंबात राहा किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जा किंवा तुम्ही समाजात राहा, तुम्हाला माणसांशीच डील करायचंय. सो जिथे जिथे माणसं आहेत तिथे तिथे हे प्रॉब्लेम्स येणार आहे. पण जर का तुम्ही ही लाईफ स्किल म्हणून शिकलात की अरे आय नो हाऊ टू हँडल दिस पर्सन, अरे ह्याला असं हँडल केलं तर छान होईल, अरे मी ह्याला अशा पद्धतीने हाताळू शकते. सो ही जी स्किल आहे ना, टीम बिल्डिंग म्हणतो आम्ही कॉर्पोरेट्समध्ये, लिडरशिप म्हणतो, सगळं हे सगळं म्हणतो. अरे पण ह्याचं मूळ काय? ह्याचं मूळ आहे मनुष्याचा स्वभाव. तो जर का तुम्हाला हाताळता आला आणि तुम्ही जर का छान पद्धतीने त्या मनुष्याला रिस्पेक्ट दिलं, प्रेम दिलं, हे केलं तर ना तुमची नाती खूप स्ट्रॉंग होतात. तुम्हाला करिअरमध्ये सक्सेस मिळतो, तुमची टीम बिल्डिंग चांगली होते. मग कुटुंब असू दे किंवा व्यवहार असू दे, रिलेशनशिप्स चांगल्या ठेवणं, तो रॅपो बिल्ड करणं. सो माझे वडील माझं खूप कौतुक करतात. मला म्हणतात की तुझ्याशी लोक एवढे चांगले का वागतात. कारण कसं असतं बघा, प्रत्येक व्यक्तीला त्याचा रिस्पेक्ट देणं महत्वाचं असतो. त्या व्यक्तीला तुम्ही रिस्पेक्ट नाही दिला तर कोणीच तुमच्याशी कोऑपरेट नाही करणार. आणि असं पण आता मला खूप साऱ्या कमेंट्स येणार आहेत. मला माहितीये की मधुराताई मी चांगलं वागले पण माझी सासू अशी वागली, माझे दीर असे वागले, सासरे असे वागले. हे सगळं मला माहितीये, हे सोपं नाहीच आहे. पण मधुरा जिवा ह्या चॅनलवर आपण सेल्फ डेव्हलपमेंट करतो, आपण स्वतःला बदलतो. आपण बदललं की जग आपल्या पुरतं चांगलं होतं, हा माझा विश्वास आहे. सो तुम्ही बदला ना. तुम्ही आनंदाचा स्रोत कशाला थांबवताय? तुम्ही बदला, तुम्ही सकारात्मक राहा. त्यांना जसं राहायचं तसं राहू दे. फॅमिली असू दे, कुटुंब असू दे, इन जनरल एक गोष्ट माझ्या गुरूंनी मला सांगितली की कर्म हे कधीच
चांगलं किंवा वाईट ह्याचं फळ हे मिळतंच. सो तुम्ही चांगलं वागलं तुम्हाला चांगलं मिळणार आहे. सो आपण चांगल्याच्या दिशेने जाऊ ना. समजा एखादा व्यक्ती वाईटच वागला असं धरून चालूया, अतिशय कट कारस्थान, अगदी सिरियलमध्ये दाखवतात तसं कट कारस्थान केलं, तुम्हाला उद्ध्वस्त केलं, तर तो कर्म त्याचे भोगेल ना. त्याची वेळ येईल तेव्हा तो भोगेल, त्याला काय व्हायचं ते होईल. पण तुम्ही चांगले राहा, कारण तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं करायचंय, आनंदी राहायचंय, पॉझिटिव्ह राहायचंय. तर तुमची मनशांती, तुमची प्रकृती ही महत्वाची आहे. आपण जेवढेही राग, द्वेष, नेगेटिव्हिटी मनात ठेवतो, ह्याच्यावर मी कित्येकदा व्हिडिओमध्ये बोलते, तेवढं तुम्हाला तुमचा ऑरा खराब होतो, तुमचे व्हायब्रेशन्स खराब होतात, तुमची एनर्जी फील्ड खराब होते. सो हाच नियम कुटुंबासाठी किंवा व्यवहारात सगळ्यासाठी लागतो की आपण चांगलं राहायला पाहिजे, आपण कंपोज राहायला पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. दोष आहेत ना, मी तर सोशल मीडियावर सांगते की येस माझ्या दोष आहेत, माझा पण अहंकार आहे, मला पण खूप, मी स्वतःला शाणी समजते, अशा सगळ्या गोष्टी होत्या ना पूर्वी, पण आता नाहीये. मी सुधारणा केली म्हणून मी जास्ती आनंदी आहे, जास्ती सकारात्मक आहे. सो मला एक वेगळं समाधान आहे आयुष्यामध्ये. खूप काही असं धावपळ करावी, खूप पैशाच्या मागे लागावं, खूप प्रसिद्धी पाहिजे, मला मोठं व्हायचंय, अमुकच अचीव करायचं, असं काही नाहीये. मी आहे त्यात खूप समाधानी आहे, संतुष्ट आहे, निस्वार्थपणे काम करत राहते, लोकांना आनंद मिळत राहतो. सो हे सगळ्यांनी काय होतं तर मला भरभरून आशीर्वाद मिळतात, तुमचे आशीर्वाद मिळतात, तुमचं प्रेम मिळतं, माझं आयुष्य सुखकर होतं. सो हे सगळ्यांसाठीच लागू होतं का? सगळ्यांसाठी लागू होतं ना. काय फक्त मी युट्यूबवर आहे म्हणून नाही होते, सगळ्यांसाठी. आपण जे युनिव्हर्समध्ये, आता तुम्ही बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन आजकाल ना स्वप्न विकतात सोशल मीडियावर. तुम्ही पैसे मिळतील, तुम्हाला हे मिळेल ते मिळेल. खोटं नाहीये, खरं आहे, थोडीशी स्वप्न दाखवल्या जातात, पण त्याचं मूळ काय आहे की व्हॉट यू गिव्ह विल कम बॅक टू यू. म्हणजे तुम्ही जे ब्रह्मांडामध्ये देताय तुमच्या एनर्जीच्या रूपात, तुम्ही राग दिला, द्वेष दिला, तर तेच तुम्हाला येईल. मग आता आपली गल्लत कुठे होते? आपल्याला काय वाटतं, समजा अमुक एक नातं आहे XYZ आणि या व्यक्तीला मी खूप प्रेम करते, पण ती व्यक्ती माझा राग करते आणि आपण जे प्रेम देतोय ते वाया जातंय. हे आपल्याला, आपल्या छोटूशा बुद्धीला हे वाटतं, पण ब्रह्मांडाच्या दृष्टीने, युनिव्हर्सच्या दृष्टीने, कर्माच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने हे काय आहे? तुम्ही प्रेम देताय ना, कुठल्या तरी रूपातनं ते प्रेम परत येणार, कुठल्या तरी रूपातनं तो चांगुलपणा तुम्ही केलेला आहे तो तुम्हाला मिळणार. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते की असे काही व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत की ज्यांना मी खूप प्रेमाने हँडल करायचा प्रयत्न केला, पण मला राग मिळाला, पण कुठून तरी मला इतका मोठा फायदा होऊन गेला, कुठेतरी माझ्या अडचणी सुटून गेल्या, कुठेतरी मला जे पाहिजे होतं, जे मला असं वाटत होतं की ही गोष्ट आपल्याला पाहिजे पण आपण अफोर्ड नाही करू शकत, ती गोष्ट मला मिळाली. सो देव ना स्वतःकडे काही ठेवत नाही. तुम्ही जेवढं चांगलं द्याल ना तेवढं तो परत देतो तुम्हाला. तुम्ही वाईट केलं तर तुमच्यापाशी ते वाईट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हे येणारच आहे. सो माझं म्हणणं आहे, वाईट कशाला घ्यायचं, चांगलं देऊया, चांगलं करूया, चांगलं वागूया. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल राग केला तर त्या व्यक्ती समोर ती नसली तरी आपल्या एनर्जीने त्या व्यक्तीला ते राग तो जातो, तो पोचतो त्याच्या आत्म्यापर्यंत. पण आपण प्रेमाने राहिलो, निस्वार्थ राहिलो, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड मध्ये ठेवलं, कृतज्ञतेत राहिलो आपण, तर ते तशी एनर्जी सगळ्या लोकांपर्यंत जाते आणि मग लोक, परिस्थिती सगळं आपल्याला अनुकूल होत राहतं, आपली सुधारणा होत राहते, आरोग्य छान राहतं, सक्सेस मिळतो, लोकांना आपल्याला बघितल्यावर प्रेम वाटतं, एखादा वाईटातला वाईट व्यक्ती सुद्धा तुमच्याशी चांगला वागतो. सो हा माझा अनुभव आहे आणि मी याच विचारधारेला धरून इतके वर्ष संसार करते आहे. सो मला असं वाटलं की ह्यातनं तुम्हाला फायदा होईल. सो वाईट असं अजिबात नाहीये, शक्यतो एकमेकाला धरून राहा, प्रेमाने राहा. मग ते कोणी असो, कुटुंबातलं असू दे, आपले फॅमिली फ्रेंड्स असू देत, नातेवाईक असू देत, थोडा तरी कनेक्ट असायला पाहिजे. जेवढं आपण एकटं एकलकोंड राहू तेवढं आपण दुःखी राहणार आहे आणि शेवटी तर त्याचा भयंकर त्रास होणार आहे. 4 लोकांच्या कनेक्शन मध्ये राहिलो, गोतावळ्यात राहिलो ना की
अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये ना काही बंधनं पण घातली होती. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडत नाही ना तर ती आपण करायची नाही, किंवा प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट करणं हे सुद्धा आम्ही आखून घेतलं होतं. म्हणजे मुलं शाळेतनं आली की धावत आजी आजोबांकडे जाणार, मग त्यांना आम्ही सांगायचो की ही त्यांची झोपायची वेळ आहे, त्यांना त्रास द्यायचा नाही. कारण मुलं लहान होती तेव्हा आजी हे करून दे ते करून दे, पण आई आमच्या खूप थकायच्या वयाप्रमाणे, तर आम्ही सांगायचो की या वेळात जायचं नाही. किंवा माझ्या जावेचा गाण्याचा क्लास असेल तर मग तेव्हा तिला कोणी डिस्टर्ब करायचं नाही. माझा व्हिडिओ शूट चालू असेल तर मग त्यावेळेस कोणी यायचं नाही. सो अशा पद्धतीने आम्ही एकमेकांना तशी बंधनं पण म्हणजे हेल्दी बाउंड्रीज इंग्लिशमध्ये म्हणतो तसं ह्या पद्धतीने आम्ही केलं होतं की अरे एखाद्याला हे नाही चालत ना, हे आवडत नाही ना, मग त्या गोष्टी आपण नाही करायच्या. सो म्हणून म्हटलं हेतू काय आहे हा खूप महत्वाचा विषय आहे. हेतू एकमेकाला त्रास द्यायचा अजिबातच नव्हता. त्याच्यामुळे चांगला हेतू असेल तर आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी आपोआपच सुचतात. सो मी आशा करते मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुम्ही काय सुधारणा करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून, मला हे तुमच्या कमेंट्स मधनं वाचायला खूप आवडेल. सो या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा. मी खूप प्रांजळपणे आणि मनमोकळ्या पद्धतीने आणि चांगल्या हेतूने हा व्हिडिओ सादर केला तुमच्या समोर. भीती वाटत होती, म्हटलं प्रेक्षकांना आवडेल की नाही, पण म्हटलं की अरे आपण एवढं सगळं शिकलोय एवढ्या वर्षांमध्ये, इतकं छान पद्धतीने आपलं कुटुंब आज छान एकत्र आहे. जरी फिजिकली एकत्र नसलं तरी मेंटली एकत्र आहे, सगळेजण छान, सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. तर मग का नाही आपण हे लोकांना सांगूयात. तर अशा एका शुद्ध हेतूने मी हा व्हिडिओ तुमच्या समोर प्रस्तुत केलाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन मंडळींनी जुने व्हिडिओ सुद्धा बघा. पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, मॅग्नेटिक प्रेझेन्स ह्याच्यावर पण भरपूर व्हिडिओज आता येणार आहेत. टिल देन मंडळी, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड, एकत्र मनाने राहा. नमस्कार.